श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांत हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा दिवस आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात, तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीयेत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि साड्या घालण्याचे काय नियम आहेत, अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. 2026 मध्ये मकर संक्रांत बुधवार 14 जानेवारी रोजी या दिवशी साजरी केली जाणार आहे. मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवसाचे सूर्याचे उत्तरायण सुरू होते. सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो. संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते. तसेच संक्रांतीपासून दिवस हा तिळातळाने मोठा होत जातो, कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होती, पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवांचे दर्शन, तप यांना विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप प्रकारचे पुण्य प्राप्त होते. तसेच सूर्योदयाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात. तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचं खूपच महत्त्व आहे. तर आपण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी सुद्धा चालेल. संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात. त्यामुळे संक्रांत सण हा महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामध्ये स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत. तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग हा आपापल्या एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करत असतात, तर काही रंग जे आहेत तर ते अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात असे काही 4-5 रंग आहेत की जे खूप शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी सुद्धा हे रंग जे आहेत तर ते वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग जे आहे तर ते सौभाग्याचं प्रतीक मानला जातो, कारण की नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते. नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाची बांगड्या भरते. महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात, कारण त्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक प्रकारची वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व दिलं जातं. तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने देखील आपलं मन जे आहे तर ते शांत होत जातं. आपल्या डोळ्यातून शीतलता प्राप्त होते. त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरून हिरवा रंग हा देखील देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं. त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये लाल रंग हा देखील खूप मानला जातो.
लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग हा खूप प्रिय आहे. लाल रंग हे तेजाचे प्रतिनिधित्व करत असतो. लाल रंग हा शौर्य, संघर्ष, उत्तेजन, आयोग, उत्साह, शुभेच्छा, साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो. बघा, आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा कोणत्याही इतर पूजा मांडताना सुद्धा पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो, कारण की लाल रंग हा सर्व देवतांना, त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकूसुद्धा लालच असते, कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो, त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व हे खूप जास्त आहे. हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता. त्याचबरोबर तुम्ही केसरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता, कारण केसरी म्हणजे भगवा रंग हा सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केसरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि जीवनाचे प्रतीक मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे केशरी रंगाचेच ध्वज होते, कारण केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर सर्वात स्त्रियांचा आवडतीचा रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचं प्रतीक सुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं. एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते. गुलाबी रंग मनाला समाधान देऊन जात असतो. गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्त्व आहे. त्यामुळे संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसू शकता. आता मी जे काही तुम्हाला रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात, आपले शरीर उबदार ठेवतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकता. अशा साड्या देखील तुम्ही या दिवशी नेसू शकता. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा असा एक मेव सण आहे की या दिवशी या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात किंवा या रंगाची साडी आवर्जून नेसली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्र नेसूनच निरोप दिला जातो. दुसऱ्या महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक कारण, काळा रंग जो आहे तर तो उष्णता शोषून घेतो आणि उष्णता जी असते तर ती थंडीमध्ये आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचीच जी साडी आहे तर ती परिधान केली जाते. काळा रंग आपल्याला उबदार ठेवण्याचं काम करत असतो. थंडीच्या दिवसात तीळ हे देखील शरीरास खूप उपयुक्त असतात, म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. वर्षभरात कोणाशी भांडण झालं असेल किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा मागून विसरून जावा असा हा संदेश दिला जातो. असंच या रंगाचं महत्त्व आहे. तुम्ही संक्रांतीला रंगाची जे आहे तर ते ह्या साड्या ज्या आहेत, कपडे जे आहेत तर ते तुम्ही परिधान जे आहे तर ते करू शकता. आता तुम्हाला प्रश्न आहे की कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. तर दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते, या वर्षीची संक्रांत कोणत्या रंगावरती आलेली आहे किंवा संक्रांत कशावर आलेली आहे. तर यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही. पिवळा रंग अशुभ आहे असं नाही, मी अजिबात म्हणत नाही, पण फक्त या संक्रांतीच्या सणापुरता आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाचे कपडे किंवा त्या
कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते. त्यामध्ये फक्त पिवळे वस्त्र सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहे. बाकी तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वापरू शकता. म्हणजे हळदी कुंकू मधली हळद असेल, सोन्याचे दागिने असतील तर या गोष्टी तुम्ही वापरू शकता. फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीला परिधान करायचे नाही. तर या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा सुनेला सुद्धा ओसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी देऊ नका किंवा लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका. तसं तर पिवळ्या रंगाचं खूप महत्त्व आहे. पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं, पण आपल्याकडे या संक्रांतीला हा रंग जो आहे तर तो यंदा वर्ज्य केलेला आहे. आता त्यानंतर पुढचं म्हणजे संक्रांतीला बांगड्या भरल्या जातात. तर बांगड्या भरत असताना आपल्याला एका हातामध्ये 10 बांगड्या आणि एका हातामध्ये 11 बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने बांगड्या ज्या आहेत तर त्या संक्रांतीला भरल्या जातात. ही एक जी गोष्ट आहे तर ती नेहमी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे बांगड्या ज्या आहेत तर त्या यावेळेस आपल्याला काचेच्याच भरायच्या आहेत आणि त्या मेटलच्या चुकूनही नसाव्या. पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नका. शक्य असेल तर आपल्याला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहे. मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाही. अशा पद्धतीने हे बांगड्यांचे आणि साड्यांचे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला या मकर संक्रांतीला पाळायचे आणि हे नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, दोष जे आहेत तर ते तुम्हाला दूर होताना दिसून येईल आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा ही तुमच्यावरती राहील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.